यवतमाळ जिल्ह्यातील नेर शहरात युनियन बँकेसमोर उभ्या असलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून 50,000 रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार लगतच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यामध्ये 3 चोरटे स्पष्टपणे दिसत आहेत. खासगी आस्थापनेवर काम करणारे अरविंद नारायणराव दरोई हे दुकान मालक प्रशांत केवटे यांच्याकडून 50,000 रुपये घेऊन दुचाकीने नेर अर्बन बँक शाखेत व्यवहारासाठी जात होते. दरम्यान स्वाक्षरीसाठी फोन आल्यानं ते युनियन बँकेत गेले. बँकेतील काम आटोपून बाहेर आल्यानंतर त्यांनी दुचाकीची डिक्की उघडली असता त्यातील रोख रक्कम चोरीस गेल्याचं लक्षात आले. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता 3 संशयित चोरटे परिसरात फिरताना दिसून आले. त्यापैकी एक अल्पवयीन मुलगा असून त्यानेच डिक्की उघडून रक्कम लंपास केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय. नेर शहरात सुमारे 160 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असतानाही चोरीच्या घटना सुरूच असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, नेर, यवतमाळ.